मॉर्निंग, सिट डाऊन. आता आपण हजेरी घेणार आहोत. सम्यक, सोहम, अक्षरा, सार्थक. अब्सेंट सर. हा का बरं अब्सेंट आहे? सर तो बैरमला गेला. आता काय आहे रे बैरमला? काही नाही सर, तिथं रोडगे पार्टी, वांग्याची भाजी, गमगम शिरा, वांग्याची भाजी, गमगम शिरा. पण हा कशाला गेला? सर त्याचं दुकान आहे. बसा खाली. वैष्णवी, काल कुठे गेली होती? सर माझी आजीबाजी होती ना. ते तर आजी मागच्याच महिन्यात वारली होती. सर ते दूधची आजी होती, माझी सगळी आजी वारली. हा चुप बसा आता. काल तुम्हाला टेन्स शिकवले होते ना. आता मी एक वाक्य सांगतो, ते कोणत्या टेन्स मध्ये आहे ते सांगा. आय इट अ मँगो. सर पास्ट टेन्स. ते कसं काय? सर आंबे तर उन्हाळ्यात खाल्ले, आता तर हिवाळा आहे ना, म्हणून हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये नाही का? बस बा, हात जोडले तुम्हाला. बरं, आता मी दुसरं वाक्य सांगतो. सर उद्याच्या खिचडीसाठी डाळ तांदूळ काढून देना. आणि सर भाजीपालाही पाहिजे. चलता काय? हो राहिलं शिकायचं. तुम्ही अभ्यास करा बरं. बाई थोडं लक्ष दे जा. चला आता आपण शिकूया. काढा बरं पुस्तकं. हॅलो. हॅलो, मी पंचायत समितीमधून बोलते. सर या महिन्याच्या पोषण आहाराचा अहवाल अजून पाठवला नाही का? आणि हो, तुमच्या शाळेचं युडासचं काम कुठपर्यंत आलं तेही सांगा. आणि हो, अपार आयडीचं कामही अपूर्ण आहे, तेही पूर्ण करा. युडास आणि अपार आयडीचं काम पूर्ण झाल्याशिवाय पगार बी स्वीकारला जाणार नाही बरं का? काही तांत्रिक अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही मॅडम. लवकरच पूर्ण काम करतो. बरं ठीक आहे. चुप बसा आता. सर्वांनी संमती पत्रावर पालकांच्या सह्या आणल्या का? अक्षरा, तुझा आधार अजूनही अपडेट करून झालेच नाही का? बाबा गावाला गेले सर, उद्या आणतो ना. वैष्णवी, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर कधी आणशील? सर पाठवणीये, उद्या आणेल ना. हॅलो. मी शाळा तपासणी अधिकारी बोलतो. बोला सर. तुमची शाळा तपासणी 2 दिवसात होणार आहे आणि त्याकरिता शाळेचे सर्व रेकॉर्ड्स अपडेट ठेवा. दैनिक टाचन, वार्षिक नियोजन, 10वी सराव परीक्षेचे पेपर, हे सर्व तयार ठेवा. हो सर. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले आहे. त्याकरिता तुमच्या शाळेची थीम पाठवा आणि विद्यार्थ्यांची नावे देखील पाठवा. शाळेची स्वच्छता, सर्व समित्या आणि सभेचे अहवाल तयार ठेवा. मी लवकरच शाळेला भेट देईन. हो सर, ठीक आहे सर. अरे कोण आलं रे? साहेब आले वाटते. या सर. नमस्कार. सिट डाऊन. काय म्हणतात? बरा चालू आहे? अभ्यास वगैरे ठीक आहे? गुणाकार वगैरे, भागाकार वगैरे येतो का तुम्हाला? हो. 17चा फाळा म्हणून दाखवा. कोण म्हणते? 17 × 17, 17 × 34, 17 × 51, 17 चोक. काय तुम्हाला 17चा फाळा येत नाही? काय चाललंय ते? विद्यार्थ्यांना तर फाळा येत नाही. तुमचे एकही काम पूर्ण दिसत नाही. नाही सर, मी शिकवतो, पण ग्रामीण भागातली मुलं आहे ना. कोणी कॅटरला, कोणी कामाला, कोणी शेतीच्या कामाला जात असतात. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास कमी होतो सर. हे काही जरी असलं तरी आपण शिक्षक आहोत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे आपलं कर्तव्य आहे. शेवटी विद्यार्थी आहे म्हणून आपण हे लक्षात ठेवा. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असली तरी त्यांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपल्या शिक्षकांचंच काम आहे. हे बघा, विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नाही तर अभ्यासासोबतच ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक ही जी काही विषय आहे या विषयाचं देखील ज्ञान दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समाजातील क्रियाशील घटक बनवता येईल. हो सर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यावर थोडी मेहनत घ्या. पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस हे सर्व बघणार आहे. लक्षात ठेवा. सर हे घ्या, आणून दिलं ह्या पोटकिले शाळेत. ते तुमच्याच वर्गात आहे ना? सर हे पोरगी काही अभ्यास करत नाही, नीरा मोबाईल पाहत राहते, शाळेत जात नाही म्हणते. तिचं काय करावं मला काही समजून नाही राहिलं. एक तर हिला समजून सांगा, नाही तर सरळ हिची TC देऊन टाका. पहा काय अवस्था आहे. आपली मुलगी कोणत्या वर्गात आहे हे सुद्धा माहित नाही आणि शासन आता CBSE पॅटर्न सुरू करते म्हणते. बाई हे पहा, मोबाईल आपल्या आजच्या काळाची गरज आहे. मोबाईलमुळे कुठलेही ज्ञान माहिती मिळवता येते. त्यापासून फायदे आणि तोटा दोन्ही सुद्धा आहे. चांगल्यासाठी मोबाईलचा वापर केला तर तुमच्या ज्ञानात थर पडेल, नाहीतर मोबाईलमुळे नवीन पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं हो? काहून असे चूप बसले? आपण अभ्यास केला नाही आणि आपल्यासाठी सरले साहेबाच्या ऐकून घ्या लागले. चला बरं आपण सरसमोर बोलू. पण सर तुम्ही हिम्मत सोडू नका. आम्ही आता चांगला अभ्यास करू. आम्ही आता मोबाईल पण पाहणार नाही. हो विद्यार्थ्यांनो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमचं भविष्य शेवटी तुमच्याच हातात आहे. आम्ही काय मार्गदर्शक म्हणून आहोत. चला आपण नव्याने सुरुवात करूया अभ्यासाला. आम्ही आता इथून नाव काढलं नाही तर आम्ही याच शाळेत शिकू आणि भाऊसाहेबांच्या शाळेचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करू. हो सर, आम्ही सगळे अभ्यास करू. न सर्वांना सांगायला आम्हाला आनंद होत आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थी राहुल विनोद राणा याची शालेय राष्ट्रीय फुटबॉल संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच यश सागर कोचे याची राज्यस्तरीय सेपक टकरा राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली. ही आमच्याकरिता अभिमानाची बाब आहे. सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन.